हॅलो एव्हरीवन. तर आज आपण इन्सर्शन सॉर्ट अल्गोरिदम बघणार आहोत. ओके. तर इन्सर्शन सॉर्ट अल्गोरिदममध्ये की तुम्ही ॲरेला काय करता, दोन पार्ट्समध्ये डिवाईड करतात. ओके. सॉर्टेड सब ॲरे किंवा तुम्ही त्याला सॉर्टेड ॲरे म्हणतात आणि अनसॉर्टेड सब ॲरे. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करता की तुम्ही अनसॉर्टेड सब ॲरेमधनं एलिमेंट घेता आणि त्याला त्याच्या ॲप्रोप्रिएट पोझिशनवरती प्लेस करता सॉर्टेड सब ॲरेमध्ये. ओके. तर आता आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके. एक्झाम्पल घेतलं इथे ॲरे. ओके. त्याची साईज किती आहे, 6. म्हणजे ॲरेमध्ये किती 6 एलिमेंट्स आहे. 6 5 9 2 7 1. ओके. तर पहिली स्टेप काय आहे की तुम्हाला काय करायचं आहे, अनसॉर्टेड सब ॲरेमधनं पहिल्या पोझिशनचा एलिमेंट घ्यायचा आहे आणि त्याला ॲप्रोप्रिएट पोझिशनवरती प्लेस करायचं आहे. कुठे प्लेस करायचं आहे तर सॉर्टेड सब ॲरेमध्ये. ओके. तर आता आपण इथे काय करणार आहोत की एक टेम्पररी व्हेरिएबल यूज करणार आहोत. ओके. टेम्पररी व्हेरिएबलच्या हेल्पने आपण काय करणार आहे, अनसॉर्टेड सब ॲरेमधनं एलिमेंट्स उचलणार आणि त्याच्या ॲप्रोप्रिएट पोझिशनवरती प्लेस करणार. कुठे, सॉर्टेड सब ॲरेमध्ये. ओके. आता ही स्टेप काय, 1 बाय 1 एलिमेंट काय करायचं, पिक करायचा आणि तो त्याच्या पोझिशनवरती प्लेस करायचा. ओके. आता जो ॲरे आपण घेतलेला आहे त्याला काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं आहे. ओके. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. आता पहिली स्टेप काय आहे की आपण काय घेतलं, अनसॉर्टेड सब ॲरेमधनं पहिला एलिमेंट घेतला, तो कोणता आहे 5. त्याला काय केलं आपण, टेम्पररी व्हेरिएबलमध्ये प्लेस केलं. म्हणजेच 5ची पोझिशन काय झाली आहे, आता एम्प्टी झाली आहे. ओके. नंतर आपण काय करणार, 5ला सॉर्टेड सब ॲरेमध्ये जितके पण एलिमेंट्स असतील त्यासोबत कम्पेअर करणार आहोत. ओके. आता 5ला सुरुवातीला कोणत्या एलिमेंटशी कम्पेअर करायचं, 6 सोबत. म्हणजेच आपण काय करायचं, राईट टू लेफ्ट 1 1 कम्पॅरिझन करत जायचं. ओके. आता सॉर्टेड सब ॲरेमध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहे, फक्त एकच आहे. तो कोणता आहे, 6. म्हणजे आपण फक्त एकच एलिमेंटशी काय करणार आहोत, 5ला कम्पेअर करणार आहोत. ओके. स्टेप 1मध्ये काय केलं आपण, कम्पेअर 5 विथ द एलिमेंट्स इन सॉर्टेड सब ॲरे. ओके. आता चेक करूया आपण, जर आपल्याला ॲरे काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये जर सॉर्ट करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीपासून एलिमेंट्स कसे पाहिजे, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ह्या अरेंजमेंटने आपले एलिमेंट्स असले पाहिजे. ओके. आता 5ला आपण टेम्पमध्ये प्लेस केलं, म्हणजे 5ची जागा काय झाली, आता एम्प्टी झाली. ओके. आता आपल्याला ज्यावेळेस शिफ्टिंग करायची असेल किंवा सॉर्टिंग करायची असेल त्यावेळेस आपण कसं करणार, सॉर्टेड सब ॲरेमधला एलिमेंट कोणता आहे, 6. त्याला आपण कशाशी कम्पेअर करणार, 5 सोबत. ओके. आता 5 कसं आहे, लेस दॅन 6 आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 5च्या पोझिशनवरती 6ला काय करावं लागेल, शिफ्ट करावं लागेल. आता हे शिफ्टिंग कशासाठी करायचं की आपल्याला 5 कुठे पाहिजे, 6च्या आधी पाहिजे. ओके. किंवा 6च्या प्लेसवरती पाहिजे. त्यासाठी आपण काय करूयात, 6ला शिफ्ट करायचं कोणत्या प्लेसवरती, 5च्या प्लेसवरती. ओके. ज्यावेळेस आपण 6ला 5च्या प्लेसवरती शिफ्ट करणार आहोत त्यावेळेस 6ची पोझिशन काय होऊन जाईल, एम्प्टी होऊन जाईल. ओके. एम्प्टी झाल्यावरती आपण काय करणार आहोत, टेम्पमध्ये आपलं काय स्टोअर आहे, टेम्प व्हेरिएबलमध्ये 5 हा एलिमेंट स्टोअर आहे. 5ला आपण सिम्पली काय करायचं, 6च्या पोझिशनवरती प्लेस करणार आहोत. ओके. म्हणजे सॉर्टेड सब ॲरेमध्ये किती एलिमेंट्स येतील, 2 एलिमेंट्स. पहिला कोणता येईल, 5. दुसरा कोणता येईल, 6. म्हणजेच तुम्ही 6 आणि 5ला कशात ठेवलं, सॉर्टेड सब ॲरेमध्ये. म्हणजे तुमचे 2 एलिमेंट्स काय झाले, आता सॉर्टेड झाले. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, अनसॉर्टेड सब ॲरेमधला पहिला एलिमेंट उचलणार. ओके. आता अनसॉर्टेड सब ॲरेमध्ये पहिला एलिमेंट कोणता आहे, 9 आहे. म्हणजेच तुम्ही टेम्पररी व्हेरिएबलमध्ये काय प्लेस करणार, 9. म्हणजेच 9ची पोझिशन काय होऊन जाईल, एम्प्टी होऊन जाईल. ओके. आता तुम्ही कसं कम्पेअर करत येणार, सॉर्टेड सब ॲरेमध्ये राईट टू लेफ्ट. म्हणजेच तुम्ही सॉर्टेड सब ॲरेमध्ये ज्यावेळेस तुम्ही 9 हा एलिमेंट कम्पेअर करत जाल त्यावेळेस कसं कराल, राईट टू लेफ्ट. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 9 कशासोबत कम्पेअर करणार, 6 सोबत. ओके. आता इथे 9 कसं आहे, लेस दॅन 6 आहे का, तर नाही आहे. म्हणजेच तुम्हाला 9ला शिफ्टिंग करायची गरज नाही. ओके. तुम्ही नेक्स्ट चेक करणार की 9 हा 5पेक्षा लेस आहे का, तर नाही आहे. म्हणजे 9ची पोझिशन काय ॲप्रोप्रिएट आहे, तो कुठे पाहिजे, 5 आणि 6च्या नंतरच. ओके. म्हणजेच तुमचे आता एलिमेंट्स किती आले सॉर्टेड सब ॲरेमध्ये, 5 6 9. हे 3 एलिमेंट्स काय झाले तुमचे, सॉर्टेड झाले. नेक्स्ट अनसॉर्टेड एलिमेंट्स किती बाकी आहे आता, 2 7 1. आता थर्ड स्टेपमध्ये काय करणार की अनसॉर्टेड सब ॲरेमधनं परत पहिला एलिमेंट पिक करणार. ओके. आता कोणता आहे तो, अनसॉर्टेड सब ॲरेमधनं पहिला एलिमेंट 2 आहे. ओके. त्याला परत काय करणार, टेम्पमध्ये स्टोअर करणार. ओके. म्हणजेच 2ची पोझिशन काय झाली, आता एम्प्टी झाली. ओके. 2ला आपल्याला काय करायचं आहे, सॉर्टेड सब ॲरेमध्ये ॲप्रोप्रिएट पोझिशनवरती काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे.
ओके. आता सुरुवातीला आपण टूला राईट टू लेफ्ट काय करत जाणार आहे, कंपॅरिझन करत जाणार आहे. ओके. म्हणजे आता राईट टू लेफ्ट ज्यावेळेस आपण जाणार आहोत त्यावेळेस सगळ्यात पहिला एलिमेंट कोणता एन्काउंटर होईल, 9. म्हणजेच टूला तुम्ही कशासोबत कम्पेअर करणार, 9 सोबत. ओके. आता टू जी व्हॅल्यू आहे ती कशात स्टोर आहे सध्या, टेम्पमध्ये. म्हणजे टूची जागा काय आहे, ॲज अ एम्प्टी प्लेस आहे. ओके. आता 9 इज ग्रेटर दॅन काय, टेम्प आहे. म्हणजेच टेम्पमध्ये काय स्टोर आहे, 2. म्हणजेच 2 कसं आहे, स्मॉलर दॅन 9 आहे. म्हणजे आपल्याला 2 कुठे आणायला पाहिजे, सॉर्टेड सब ॲरेमध्ये 9च्या आधी. ओके. परत ज्यावेळेस तुम्हाला 2 कसा दिसला की तो काय लेस दॅन 9 आहे, म्हणजे तुम्हाला 9ला काय करावं लागेल, 2च्या जागेवरती शिफ्ट करावी लागेल. ओके. आता 2 कशा स्टोअर केल्या आपण, टेम्पमध्ये. म्हणजे 2ची व्हॅल्यू काय किंवा ती जागा काय आहे 2ची, एम्प्टी आहे. म्हणजेच 9ला कुठे शिफ्ट केलं तुम्ही, 2च्या प्लेसवरती. ओके. ज्यावेळेस तुम्ही 2च्या प्लेसवरती 9ला शिफ्ट करणार त्यावेळेस 9ची पोझिशन काय झाली आहे, एम्प्टी झाली. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार तुम्ही, 2ला 6 सोबत कम्पेअर करणार. ओके. आता 2 इज लेस दॅन 6 आहे. म्हणजे तुम्हाला 2 कुठे पाहिजे, 6च्या आधी पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय केलं, 9ला 2च्या पोझिशनवरती शिफ्ट केलं. ओके. म्हणजे 9ची पोझिशन काय होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके. नंतर 6 तुम्हाला काय झालं की तुमचा 6 काय ग्रेटर दॅन टेम्प आहे. म्हणजेच तुमचं टेम्प काय, 2 कसं आहे, लेस दॅन 6 आहे. सो तुम्ही काय शिफ्ट कराल आता, 6ला कुठे शिफ्ट केलं, 9च्या पोझिशनवरती. ओके. ज्यावेळेस तुम्ही 6ला 9च्या पोझिशनवरती शिफ्ट कराल त्यावेळेस 6ची पोझिशन काय होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके. आता कोणता एलिमेंट बाकी, सॉर्टेड सब ॲरेमध्ये 5. तुम्ही 2ला कशासोबत कम्पेअर करणार, 5 सोबत. ओके. आता 2 कसं आहे, परत लेस दॅन 5 आहे. म्हणजेच तुम्हाला शिफ्ट कशाला करावं लागेल, 5ला. तुम्ही 5ला काय कराल, 6च्या पोझिशनवरती शिफ्ट कराल. ओके. ज्यावेळेस तुम्ही 5ला 6च्या पोझिशनवरती शिफ्ट कराल, 5ची प्लेस काय होऊन जाईल, एम्प्टी होऊन जाईल. ओके. एम्प्टी झाल्यावरती तुमचं टेम्पमध्ये काय स्टोर आहे, 2. 2ला कुठे प्लेस कराल तुम्ही, 5च्या पोझिशनवरती. म्हणजेच तुमचं काय की सॉर्टेड सब ॲरेमधले तुम्ही सगळे एलिमेंट्स काय केले, कम्पेअर केले कशासोबत, टेम्पमध्ये स्टोअर असणाऱ्या व्हॅल्यूसोबत. ओके. म्हणजे तुम्हाला 2ची ॲप्रोप्रिएट पोझिशन कुठे भेटली, बिफोर 5. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत काय कराल, 2, 5, 6, 9 हे काय झाले तुमचे, सॉर्टेड झाले. नेक्स्ट एलिमेंट कोणता राहिला तुमचा, 7 आणि 1. ओके. 2 एलिमेंट्स अजून बाकी. ओके. आता परत तुम्ही टेम्पमध्ये काय स्टोअर कराल, पहिला एलिमेंट कसला, अनसॉर्टेड सब ॲरेमधला. तो कशा स्टोअर केला तुम्ही, टेम्पमध्ये. आता परत कसं कराल, कंपॅरिझन राईट टू लेफ्ट. पहिला एलिमेंट कोणता आहे, 9 आहे. ओके. तुम्ही परत कंडिशन चेक कराल, 7 कसं आहे, लेस दॅन 9 आहे. ओके. म्हणजे तुम्हाला 9ला काय करावं लागेल, शिफ्ट करावं लागेल. म्हणजेच तुम्ही याला कसं बोलू शकता, 9 काय ग्रेटर दॅन टेम्प आहे. टेम्पमध्ये काय स्टोअर आहे तुमचं, 7. ओके. तर ज्यावेळेस तुम्ही 7ला कशा स्टोअर करता, टेम्पमध्ये, त्यावेळेस 7ची पोझिशन काय होऊन जाईल, एम्प्टी होऊन जाईल. ओके. एम्प्टी झाल्यानंतर तुम्ही 9ला कुठे शिफ्ट कराल, 7च्या पोझिशनवरती. ओके. परत तुमची 9ची पोझिशन काय होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके. आता तुम्ही कसं एक एक कंपॅरिझन करत जाता राईट टू लेफ्ट. नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे, 6. ओके. आता तुम्ही कंडिशन चेक कराल, टेम्पपेक्षा 6 ग्रेटर आहे का, तर नाही आहे. 6 कसं आहे, स्मॉलर दॅन टेम्प आहे. ओके. टेम्पमध्ये काय स्टोअर आहे, 7. तर 6 कसं आहे, लेस दॅन टेम्प आहे. त्यामुळे तुम्हाला 6ला शिफ्ट करावं लागेल का, तर नाही. तुम्ही काय कराल, परत एक एक एलिमेंट सगळे एन्काउंटर करून काय कराल, चेक कराल किंवा कम्पेअर कराल. ओके. तर तुम्हाला एक पण एलिमेंट काय आहे, ग्रेटर दॅन 7 भेटलेला नाही आहे. सो दॅट्स वाय तुम्ही काय कराल, 9च्या पोझिशनवरती काय कराल, 7ला प्लेस करून द्याल. ओके. ज्यावेळेस तुम्ही 9च्या पोझिशनवरती 7ला प्लेस करा त्यावेळेस तुमचे सॉर्टेड सब ॲरेमध्ये किती एलिमेंट्स आले, 2, 5, 6, 7, 9, 1. ओके. आता 5th स्टेपमध्ये काय करणार की तुमचे सॉर्टेड सब ॲरेमध्ये ॲटमोस्ट एलिमेंट्स येऊन गेलेत. ओके. अनसॉर्टेड सब ॲरेमध्ये किती एलिमेंट्स बाकी, फक्त 1, ज्याची व्हॅल्यू काय, 1. ओके. परत तुम्ही ती स्टेप परत रिपीट करणार. ओके. आता टेम्पमध्ये तुम्ही काय स्टोअर करणार, 1. परत ज्यावेळेस तुम्ही टेम्पमध्ये 1 स्टोअर करणार त्यावेळेस 1ची प्लेस काय होऊन जाईल, एम्प्टी होऊन जाईल. ओके. आता 1ला तुम्ही कसं कम्पेअर करा, तर राईट टू लेफ्ट. सुरुवातीला सगळ्यात राईट मोस्ट एलिमेंट कोणता आहे, 9 आहे. परत तुम्ही 9ला काय करणार, टेम्पमध्ये जी व्हॅल्यू काय आहे तिथे 1, त्याच्यासोबत काय करणार, कम्पेअर करणार. ओके. आता ज्यावेळेस आपण 1 टेम्पमध्ये स्टोअर करेल त्यावेळेस 1ची प्लेस काय होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके.
आता 9 कसं एन्काउंटर झालं आहे तुम्हाला, की 9 इज काय ग्रेटर दॅन टेम्प आहे, किंवा तुम्ही असं बोलू शकता 1 कसं आहे तुमचा लेस दॅन 9 आहे, म्हणजे तो कुठे असला पाहिजे 9च्या अगोदर. ओके, त्यासाठी तुम्ही काय कराल 9ला शिफ्ट करून घ्याल. कुठे शिफ्ट कराल 1च्या प्लेसवरती. ज्यावेळेस तुम्ही 9ला 1च्या प्लेसवरती शिफ्ट कराल त्यावेळेस 9ची पोझिशन काय होऊन गेली, किंवा 9ची जी पण प्लेस होती ती काय होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके, आता परत नेक्स्ट कंपॅरिझन कसं कराल, राईट टू लेफ्ट. म्हणजेच काय, आता 7 सोबत काय कराल 1ला कम्पेअर कराल. ओके, परत तुम्हाला काय भेटलं की 7 कसं आहे ग्रेटर दॅन 1 आहे, त्यामुळे तुम्ही काय केलं परत 7ला शिफ्ट केलं. आता 9ची पोझिशन जी एम्प्टी होती तिथे काय केलं तुम्ही 7ला शिफ्ट केलं, म्हणजे 7ची पोझिशन काय होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके, आता नेक्स्ट तुम्ही कसं करता राईटपासून लेफ्टपर्यंत कंपॅरिझन करत जाल. ओके, आता नेक्स्ट एलिमेंट 1ला कशासोबत कम्पेअर कराल, 6 सोबत. 6 कसं आहे परत ग्रेटर दॅन टेम्प आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन 1 आहे, त्यामुळे 6ला तुम्ही कुठे शिफ्ट कराल 7च्या पोझिशनवरती. परत 6ची पोझिशन काय होऊन गेली, किंवा 6ची प्लेस कशी होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत काय कराल 1ला कशासोबत कम्पेअर कराल 5 सोबत. ओके, ज्यावेळेस 5 सोबत कम्पेअर कराल त्यावेळेस 5 कसं भेटला तुम्हाला परत ग्रेटर दॅन 10 भेटला, म्हणजेच ग्रेटर दॅन 1 भेटलं. त्यामुळे तुम्ही कशाला शिफ्ट कराल 5ला कुठे शिफ्ट कराल 6च्या पोझिशनवरती. ओके, 5ची पोझिशन काय होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके, आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे तुमचा 2. 2 पण कसं आहे ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजेच टेम्पमध्ये तुमचा काय होता 1 होता. 2 इज ग्रेटर दॅन 1 आहे, त्यामुळे तुम्ही 2ला काय केलं शिफ्ट केलं कोणत्या पोझिशनवरती 5च्या पोझिशनवरती, म्हणजे 2ची प्लेस काय होऊन गेली, एम्प्टी होऊन गेली. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही राईट टू लेफ्ट कंपॅरिझन करत आले, आता याच्या पहिले परत लेफ्ट साईडला एलिमेंट्स उरलेले आहेत का, नाही, तर तुम्ही टेम्पला कुठे प्लेस करून द्याल 0th इंडेक्स पोझिशनला, म्हणजेच कुठे 2च्या पोझिशनला. ओके, आता नेक्स्ट तुमचे काय झाले ॲटमोस्ट एलिमेंट्स काय झाले सगळे चेक करून झालेत. ओके, म्हणजेच तुम्हाला सॉर्टेड ॲरे भेटलेला आहे कितव्या स्टेपमध्ये 5th स्टेपमध्ये. ओके, तो सॉर्टेड ॲरे काय आला की तुम्ही शेवट काय केलं टेम्पला कुठे प्लेस करून दिलं 0th इंडेक्स पोझिशनला, म्हणजेच 2च्या प्लेसवरती. ओके, म्हणजे तुमचा सॉर्टेड ॲरे काय आला आहे 1 2 5 6 7 9. अशा प्रकारे आपण काय केलं आहे ॲरेला इन्सर्शन सॉर्ट मेथडने सॉर्ट केलेलं आहे.